शर्याती नावाचा जो चंद्रवंशामधला राजा, त्याला एकच कन्या होती आणि सगळेजण एकदा राजा, त्याची पत्नी, त्याची सुकन्या कन्या, मंत्री, अमात्यगण सगळे विहाराला वनामध्ये गेलेले होते. आणि त्यावेळेला ती सुकन्या अशीच आहे पौगंडांची आणि कुतूहलानं ती हिंडत होती आसपास नदीच्या काठावर त्या वनामध्ये. बरोबर काही सख्या होत्या आणि तिनं पाहिलं तर एक प्रचंड वारुळ होतं. पहिल्यांदा भीती वाटली सगळ्या मैत्रिणींना आणि जवळ जाऊन पाहतात तर दोन अतिशय तेजस्वी आतून काज. तिला वाटलं काय आहे म्हणून एक वाळलेली काटकी काडी खाली पडलेली जमिनीवरची तिनं घेतली आणि त्या काजव्यानं टोचायचा तिनं प्रयत्न केला. त्यावेळी आतून एक क्षीण आवाज आला, कन्ये हे करू नकोस, मी 8 महर्षी च्यवन बसलेलो आहे. मी इतकं वारं त्यांच्या अंगावर वाढलं तरी कशी तपश्चर्या करत असतील, आश्चर्य वाटतं. पण तिनं बालसुल स्वभावानुसार दोन्ही त्या काजव्यानं टोचलं आणि त्याच्यामध्ये च्यवनांचे दोन्ही डोळे फुटले. त्यावेळेला त्या महर्षी च्यवनांनी शाप दिला की जो राजा, जी कन्या इथे आलेली आहे त्यांना शाप महाभयंकरच होता. तोही सांगून टाकतो आपल्याला, कारण त्याचा प्रत्यक्ष उल्लेख भागवतातही आहे, अन्य पुराणांमध्ये आहे की या राजाचं सर्व सैन्यांचं मलमूत्राचा अवरोध होईल. आली आणि म्हणाली, तात माझ्या हातून अशी काहीतरी गडबड झालेली आहे, मला माहिती नाही कोण होता आतमध्ये, मला काजवे वाटले म्हणून मी त्यांना टोचायला गेले. राजा तसाच धावत आला, त्यांनी ते वारुळ दूर केलं आणि पाहतो तर आज जराजर्जर झालेले महर्षी च्यवन होते. त्यांनी पाय धरले, अनंत वेळेला क्षमा याचना केली. त्यावेळेला महर्षींनी आपला शाप मागे घेतला, उशाप दिला, सगळ्यांना मुक्त केलं. पण महर्षी म्हणाले, राजा आता मी तपश्चर्या कशी करावी, आता तर मला तू वारुळातून बाहेर काढलेस, दिनक्रम मी कसा आचरावा. त्यावेळी राजा म्हणाला, माझ्या पापाचं मला प्रायश्चित्त करू दे, काय करावं तेवढं सांगा. त्यावेळेला महर्षी च्यवनांनी जगावेगळी मागणी केली. ते म्हणाले, ज्या कन्येनं मला आंधळ केलं त्या कन्येबरोबर माझा विवाह लावून दे, तिला प्रायश्चित्त करू दे. राजाच्या अंगावर काटा आला, कारण जराजर्जर झालेला वृद्ध आणि आपली सुकन्या 14, 15, 16 वर्षांची. पण राजाने शब्द दिलेला होता आणि राजाने उपदेश केला, सुकन्ये तुझ्या वाट्याला हे प्राक्तन आलं, प्रारब्ध आलं, पण हसत मुखाने सामोरी जा. आणि ती कन्या इतकी विलक्षण निपजली, ती म्हणाली, तात आपण काळजीच करू नका, माझ्या पतीची अत्यंत मनोभावे मी सेवा करेन आणि अशी सेवा करेन की पतीला सगळं स्वास्थ्य मिळावं. आणि खरोखर सुकन्येनं इतकी सेवा केली त्या जर्जर पतीची, महर्षी च्यवनांची, की ते तिच्यावर इतके प्रसन्न झाले.